मनोज जरांगे पाटील थोड्या वेळापूर्वीच आंदोलकांसोबत बोलले देखील होते। त्यांना काही आवाहन करण्यात आलं, गोंधळ गडबड करू नका, आरक्षणाशिवाय आपण माघार घेणार नाही असा देखील निर्धार जरांगेंनी बोलून दाखवलाय। डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय हटणार नाही असं देखील ते यावेळी म्हणाले। गणेश मूर्तीची स्थापना देखील मंचावर काही वेळापूर्वीच करण्यात आली। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। मुंबई जाम केली आहे, आता 2 तासात पुन्हा खाली करा असं जरांगेंकडून आपल्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आलंय। कोणीही जाळपोळ करू नका, दगडफेक करायची नाही असं आवाहन देखील जरांगेंकडून करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे सरकारला, इशारा दिला। त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमाने या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे। मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्याने विचार केला पाहिजे। एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल, त्यात त्यांना राजकारण काय दिसतं? यात राजकारण काय आहे? आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केले मिस्टर फडणवीस, आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे राजकारण करणारे कोण आहेत? तुमच्या सरकारमध्ये आहेत, विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।